सध्या तर आमच्यावर अन्याय होऊ राहिलेला आहे. विकासाचं एका बाजूला स्वप्न दाखवतो, पण दुसऱ्या बाजूला या विकासाच्या नावाखाली इथल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना बकाल करण्याची प्रक्रिया एसीजेमुळे सुरू झाली. ज्यावेळेस इथं सेज अधिकारी आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला भरपूर आश्वासनं दिली की तुमच्या यांना नोकरी देऊ किंवा तुम्हाला इथं चांगलं काम देऊ इथे याच्यात. परंतु इथं जे अधिकारी आले त्यांनी कधी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. अधिकाऱ्यांनी आमच्या याच्यावरती उतार्यांवरती त्यांची नावं लावून घेतली. आम्ही कुठल्याही प्रकारे त्यांच्याकडून पैसे घेतलेले नाही. हा त्यांचा पूर्णपणे ही दांडकशाही चाललेली. नापिकी अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि कर्जाचा वाढता डोंगर यामुळे आजही भारतात शेतकऱ्यांना मृत्यूला मिठी मारावी लागते. वर्तमानपत्रात छापून आलेल्या शेतकरी आत्महत्येच्या हेडलाईन्स शेवटी रद्दीत जमा होतात. पाण्यासाठी वणवण, शिक्षणाची झालेली वाताहत आणि उपासमारीचे संकट. स्वातंत्र्याच्या 75 नंतरही आपल्या समस्या अजूनही तशाच आहेत. पारंपरिक विकासाच्या नावाखाली तुटपुंजा पैशांचं आमिष दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून हस्तगत करून त्यांना भूमिहीन केलं जातं. शेवटी बेघर झालेली ही पाखरं आपलं नव्याने बस्तान बसवण्यासाठी शहराची वाट धरतात, पण तिथेही त्यांना जगण्याचा अधिकार नाकारला जातो. जगण्याचा संपूर्ण हक्क असणारं असं दुसरंही एक राष्ट्र आहे, जिथे धनदांडग्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्यासाठी साम दाम दंड भेदाच्या चौकटी ओलांडत विनाशाशिवाय विकास नाही असा पवित्रा घेत संपूर्ण जगाला विध्वंसाकडे घेऊन जाणारा ड्रॅगन आज मानवी अस्तित्वासमोर आव्हान म्हणून उभा राहिला आहे. संपत्तीच्या बळावर विकासाच्या नावाखाली गरीब राष्ट्रांच्या जमिनी बळकावणे हा त्यांचा पिंड. त्यांचे हे कुटील डाव सतत सुरू असतात आणि यातूनच चीनमध्ये जन्माला आला एक नवा डाव, विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच सेज. डिक्लेअर केला त्या ठिकाणच्या आसपासच्या लोकांना असं आम्ही दाखवलं गेलं की तुमच्या जमिनीचे रेट वाढतील, तुम्हाला त्या ठिकाणी विकासाच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल आणि तुमच्या जमिनीचे दर वाढतील आणि मग तुमचा पण उत्कर्ष होईल असं सांगितलं गेल्यामुळं ज्या भागामधले ज्या एसीझेडच्या क्षेत्रामध्ये जे आंदोलन करणारे कार्यकर्ते होते किंवा जे आंदोलन करणारे शेतकरी होते त्यांच्या विरोधामध्ये आणखी एक आजूबाजूच्या लोकांचा ज्यांना फायदा होणार होता असं त्यांना दाखवलं गेलं होतं, ते लोक उभे राहिले आणि मग समाजामध्ये सुद्धा फूट म्हणजे समाजामध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारची फूट टाकण्याचं काम या कायद्यामुळे झालेलं आहे. जून 2005 मध्ये याचा कायदा करण्यात आलेला आहे. या कायद्याची मूळ संकल्पना पण उचलली आहे शेजारच्या चीनकडून आणि चीनमध्ये तिथली निर्यात क्षमता वाढवल्यामुळे रोजगार वाढला असा दावा केला जातोय. आणि ते उदाहरण पाहिल्याबरोबर आपल्या देशातल्या धनपिपासू मंडळींना जणू काही हाव सुटली आहे आणि त्यांनी या सरकारला मुठीत आवळून हा कायदा या देशात घडवून आणायचा एक डाव रचला. ज्या पद्धतीने आणि झपाट्याने हा कायदा आणण्यात आलेला आहे तो बघताना त्यांचा कावेबाजपणा लक्षात येतो. या कायद्यानुसार आता देशामध्ये 360 अशी स्पेशल इकॉनॉमिक झोन्स येऊ घातलेली आहेत. त्यासाठी प्रचंड हजारो हेक्टर जमीन घेण्यात आलेली येत आहे. भारतातल्या सगळ्यात स्ट्रॅटेजिक लोकेशनला ही 2600 एकर जमीन इंडियाबुल्स नावाच्या कंपनीला आपण दिलेली आहे. 15 वर्षामध्ये जे म्हणून काय त्यांनी शब्द दिले होते, जे आश्वासनं त्या कमिटमेंट होते. काय कमिटमेंट होत्या की तिथल्या भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांना 15% आपण विकसित प्लॉट देणार. अद्यापर्यंतही आपण ते विकसित प्लॉट त्या शेतकऱ्यांना देऊ शकलेलो नाही. नंबर 1 ची वस्तुस्थिती आहे. नंबर 2 ची वस्तुस्थिती, शासनाने जागेच्या दरामध्ये सवलत देऊन मराठवाड्यातील जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद या ठिकाणचे औद्योगिक क्षेत्र विकसित करण्याची आठ देखील इंडियाबुल्स कंपनीला टाकली होती. ती देखील अद्यापर्यंत इंडियाबुल्सने केलेली नाही. तिथल्या स्थानिक लोकांना, स्थानिक युवकांना हाताला रोजगार मिळणार होता, त्याच्याही कुठलं काही काम झालेलं नाही आणि म्हणून एकंदरीतच हा प्रकल्प पूर्णपणे फेल ठरलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक गावातील जमिनी सेजच्या नावाखाली बळजबरीने घेतल्या गेल्या. नाशिक जिल्ह्यातील काही गावांमध्ये देखील असंच काही घडलं. नैसर्गिक वैभव लाभलेल्या नाशिक जिल्ह्यातील काही गावांना या विनाशकारी प्रकल्पाचे ग्रहण लागले. गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या, पाण्यानं आणि शेतीने समृद्ध असलेल्या अतिशय देखण्या आणि सुंदर गावांची प्राकृतिक संपदा नष्ट करून त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले. 2012 विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे सेजमध्ये होत असलेल्या इंडियाबुल्स नामक कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पासाठी एकलहरे ते गुळवंज असा 32 किलोमीटरचा रेल्वे मार्ग प्रस्थापित करण्यात आला.
एकलहरा ते सिन्नर म्हणजे जे पूर्वीचं इंडिया बुल्स नावाने जे तिथं प्रोजेक्ट तयार होत होता, त्या प्रोजेक्टकरता एकलहरा ते सिन्नर हा रेल्वे ट्रॅक टाकण्याचं ठरलं आणि त्या ट्रॅकसाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ॲक्वायर केल्या किंवा सर्वे झाला त्यात साधारण माझ्या गावची म्हणजे एकलहऱ्याचे जवळजवळ 18 ते 20 शेतकऱ्यांच्या जमिनी 13.38 हेक्टर क्षेत्र त्यात जात आहे. जमीन रेल्वेमध्ये घेतल्यामुळे ते आम्हाला त्यांनी फसवणूक केली व ते म्हणले की तुम्हाला योग्य भाव देऊ. त्यांनी योग्य भाव काही मिळवून दिलेला नाही. तर आम्हाला आमची जमीन त्या तो भाव देत होते त्या भावात आम्हाला बाहेर भेटू नाही राहिली. त्यांनी आमची फसवणूक केली. आमची एवढी काही जमीन आम्ही या भावात आम्ही देऊ शकत नाही. आम्ही त्याच्यावर खूप विरोध केला. सेज ॲक्टमध्ये जे काही उद्योग आहे तिथे कुठलेही कामगार कायदे लागू राहणार नाहीत. ह्या दोन गोष्टीसाठी सेज ॲक्ट केला होता आणि त्यामुळे आपण त्याला विरोध केलेला होता. तर सिन्नरमध्ये ज्या वेळेला सेजसाठी गुळवंच आणि मुसळगाव ह्या दोन गावातल्या शेतकऱ्यांची 2,500 एकर जमीन संपादित करण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता. परंतु आपल्याला माहिती आहे की शासन, प्रशासन आणि प्रस्थापित राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी हे सगळे एकत्र आले आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांची दिशाभूल केली. त्यांना असं सांगितलं की तुमच्या ह्या जमिनीमध्ये फारसं काही पीक निघत नाही आहे, तर 1,00,000-1.5 लाख रुपये आम्ही त्याला प्रति एकरी भाव द्यायला तयार आहोत आणि इथं उद्योग सुरू होतील, रोजगार निर्माण होईल, तुम्हाला छोटे छोटे व्यवसाय करता येतील आणि मग आपली प्रगती होईल, अशा पद्धतीचे दिशाभूल केली. मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची जी गठीत केलेली समिती होती त्या समितीने असं पुढे आणलं की जो दावा केला होता त्याच्या 7% सुद्धा दावा खरा ठरला नाही. म्हणजे जे काही प्रकल्प आले त्यात रोजगार निर्मिती किती होईल याचा दावा जो होता त्यात 93% धुळफेक निघाली. आता हे जर पार्लमेंटरी कमिटीज म्हणते आहे किंवा एखाद्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सची स्टँडिंग कमिटी म्हणते आहे तर ते लक्षात घ्यायलाच पाहिजे होतं. आणि दुसरं एक लँड रिफॉर्म्स कमिटी पण नेमली गेली, ज्या कमिटीचा तर एकदम स्पष्ट असा निष्कर्षच होता की SEZ धोरणच रद्दबातल करावं, कारण त्याचा जमीन हक्कांवर आणि जमीन अधिकारांवर खूप मोठा परिणाम होणार आहे शेतकऱ्यांच्या आणि जे कोणी शेतीवर अवलंबून आहेत त्या सर्वांच्या. पण विकासाचं एका बाजूला स्वप्न दाखवतो, पण दुसऱ्या बाजूला या विकासाच्या नावाखाली इथल्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना बकाल करण्याची प्रक्रिया SEZमुळे सुरू झाली. या तरुणांना किंवा इथल्या महिलांना, इथल्या वृद्धांना तर काय नोकऱ्या मिळायचं कारणच नव्हतं. ते मोकळेच राहिले. तिथले शेतीवर आधारित असलेले सगळे उद्योगधंदे बंद झाले, तिथले दुग्ध व्यवसाय बंद पडले, कुक्कुटपालन बंद पडलं. त्या ठिकाणच्या सगळ्या प्रकारच्या ज्या छोटे मोठे जे गावामध्ये चालणारे जे कामं असतात, मग तिथले जे बलुतदारांची जी कामं असतील, मग सुतारकामाचे सुतारांच्या कामावर परिणाम झाला, लोहारांच्या कामावर परिणाम झाला, ह्या सगळ्या गोष्टीवर परिणाम झाला आणि सगळेच बेकार झाले ना. विकास होणं गरजेचं आहे, हे मान्य आम्हाला, विकास होणं आवश्यक आहे. परंतु विकास होत असताना त्या विकास प्रक्रियेमध्ये तिथल्या ज्या लोकांच्या जमिनी गेल्या किंवा ज्या लोकांचं योगदान आहे त्या लोकांच्या योगदानांच्या सहभागाचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो प्रश्न आजही या देशामध्ये सोडवला गेला जात नाही. विशेष आर्थिक क्षेत्राचा तीळमात्र फायदा नसताना धनदांडग्यांची मर्जी राखण्यासाठी भुई कसणाऱ्या बळीची कुचेष्टा चाललेली आहे. जमिनीच्या बळावर भांडवली पुंजीदारांच्या तिजोऱ्या भरल्या जात असून शेतकरी मात्र हताश आणि हवालदिल झाला आहे. आणि आमच्या पोरांनी लहान पोरं त्यांचं शिक्षण काय व्हायचं, आमच्या घरात कोणी नोकरी नाही, काही नाही. मग आमचं शेतीवर चालू राहते. मग आम्ही हे गाव सोडून कुठं जायचं का, कुठं हे करायचं, कसे पोटं भरायचे, त्याचा सरकारनं काही विचार करायचा होता. इंडिया बुल्सनी कमर्शियल प्लॉटसाठी 2 कोटी रुपये एकर आणि इंडस्ट्रीयल प्लॉटसाठी 1 कोटी रुपये एकरचा दर लावला. म्हणजे शेतकऱ्यानं जे मोबदला दिला त्याच्या 100 पट ते 200 पट किंमत आकारून इंडिया बुल्सनी त्याच्यामध्ये बिझनेस करण्याचा प्रयत्न केला. तर थोडक्यामध्ये काय दिसतं याच्यामध्ये की कवडी मोल किमतीमध्ये शेतकऱ्याच्या जमिनी विकासाच्या नावाखाली ताब्यात घ्यायच्या आणि कॉर्पोरेटला द्यायच्या आणि कॉर्पोरेटनी मात्र त्याच्यावर कित्येक पट नफा कमवायचा. हे सिन्नरमध्ये इंडिया बुल्सच्या निमित्ताने आर्थिक आमिष दाखवून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सरकार कोणता विकास साधू पाहतंय हा प्रश्नच. आणि किती विकास साधला गेला याचा कुठलाही लेखाजोखा सरकारकडे अद्यापही उपलब्ध नाही.
आर्थिक बदलांचं कुठलंही प्रायोजन नसताना असे प्रकल्प राबवणं निव्वळ फोल ठरतं. या विकासाचा लाभ मोजता येईल अशा एककाचा अजून तरी आविष्कार होणे बाकी आहे. सरकारने याच्यामध्ये सुरुवातीला खूप ॲग्रेसिव्हली काम केलं. ह्या जागा भांडवलदारांना ताब्यात देण्यासाठी म्हणून जे काही जे प्रयत्न करावे लागतील ते सरकारी पातळीवर झाले. म्हणजे सरकार जमिनी मिळवून देणार, सरकारी यंत्रणा वापरली जाणार आणि सरकारी यंत्रणा वापरून तो सगळा फायदा भांडवलदारांना मिळणार अशा पद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी म्हणून. आणि मग आपण पाहतो मग ते काँग्रेसचं सरकार असेल किंवा आता नरेंद्र मोदीचं सरकार असेल, या कुठलंही सरकार जरी असेल तर इथल्या भांडवलदारांना मदत करणारंच हे सरकार असतं, हे आपण पाहिलेलं आहे. कलेक्टर वगैरे असेल किंवा प्रशासन असेल हे त्या कंपनीच्या खाली दाबलं गेलं असल्यामुळं आम्हाला त्रास सहन करावा लागला. भूसंपादनाच्या वेळेस जे संयुक्त मोजणी असते, मोजणीच्या वेळेस ज्यावेळेस मोजणी चालू होती त्यावेळेस आम्ही त्याला विरोध करत होतो, पण त्यावेळेस ते एखाद्या दंग्यासारखे पोलीस लोक म्हणजे 200-300 पोलीस दंगापथक घेऊन आम्हाला त्यावेळेस गाड्यांमध्ये टाकून आणि आमच्या जमिनीच्या मोजण्या करून घेतल्या. सरकारने साथ नाही दिली. सरकारने आणि प्रशासनाने तर फसवणूक केली. ज्या वेळेला बैठका होत होत्या की शेतीचे काय दर असावेत आणि काय काय होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्यावेळचे मंत्री करत होते, त्यावेळचे मुख्यमंत्री सांगत होते. ते तर सांगत होते की तुमचा विकास होणार आहे, इथं उद्योग येणार आहे, रोजगार निर्मिती होणार आहे, ह्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांना तिथं व्यवसाय करता येतील. प्रत्यक्षामध्ये त्यांच्या मुलाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये इंडिया बुल्सनी ठेवलेलं होतं, त्यांना कायमसुद्धा घेतलेलं नव्हतं. तर सरकारने शेतकऱ्यांना साथ नाही दिली. सरकारने आणि पोलिसांनी आणि प्रशासनाने इंडिया बुल्सला साथ दिली आणि शेतकऱ्यांवर अन्याय केला. MIDC, इंडिया बुल्स आणि येथील जे आपलं महसूल विभाग आहे यांनी शेतकऱ्यांना एक प्रकारे अंधारात ठेवून आज शासनाने त्यांची फसगत केलेली आहे. या शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आज देशभरात अनेक शेतकऱ्यांवर होत आहे. अर्थार्जनाचं दुसरं कुठलंही साधन नसताना मातीवर प्रेम करणाऱ्या माणसांची व्यथा निर्दयी सरकारला अजूनही कळलेली नाही. इमाने इतबारे सेवा करणारे प्रशासकच आज भक्षक झाले असून बळीचा बळी घेतला जातोय. जगण्याला बंजर करणारा विकास शेतकऱ्यांना नकोय हे आता तरी या विद्वान सत्ताधाऱ्यांना कळायला हवं.